अक्षरा मी काय म्हणत होतो अक्ष अरे काय सॉरी सॉरी काय सॉरी करतोयस? काय करतोयस? बोलता बोलता कुठे हरवतेस तू मध्येच काही नाही सॉरी. काही नाही कसं काहीतरी आहे काहीतरी चाललंय मना नाही रे. मी कसं मनातलं सांगितलं तुला तू पण सांग ना तसं हे प्रॉब्लेम आहे का तू कुठे सांगितलंस रे? तुझा तर आईस ब्रेक होतोय ना अजून. हा ठीक आहे ना मग तोवर तू बोल काय बोलू? काही नाही. काहीही सांग तुझ्या शाळेबद्दल सांग तुझ्या घरच्यांबद्दल सांग काका काकूंबद्दल आई बाबांबद्दल सांग तुझ्या बाकी पर्सनल लाईफ बद्दल सांग तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल सांग. लव्ह स्टोरी खूप मोठी आहे. मी नंतर सांगेन कधीतरी. आत्ता का नको आत्ता वेळ नाहीये आणि माझा मूड पण नाहीये. मूड का नाही असंच. काहीतरी प्रॉब्लेम आहे अरे नाहीये प्रॉब्लेम काही. मूड का नाहीये अरे नाहीये मूड. आणि हा मुळात तू इथे मला तुझ्याबद्दल बोलायला बोलवलंयस ना. माझ्याबद्दल बोलूच ग पण मला तुझा सल्ला हवाय तू अनुभवी आहेस ना लग्न झालंय तुझं म्हणजे सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या तुला कळतं ना बरोबर म्हणून म्हटलं मला तुझ्याबद्दल सांग. आणि मी भेटल्यापासून तुला तुझ्या नवऱ्याबद्दल विचारतोय काहीच सांगत नाहीयेस तू किती लपवून ठेवलंयस. लपवून कशाला ठेवेन मी? अगं मग भेटव की कधीतरी मला बघायचंय कसा आहे तुझा नवरा कोण आहे ज्याच्यावर तू भाळलीस. अक्ष सांग ना यार तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आणि कसं ठरलं लग्न मला सगळं इत्तंभूत सांग म्हणजे मला अंदाज येईल ना की माझ्या त्या फ्रेंडला कसं अप्रोच व्हायचं. आय नीड युअर गायडन्स अक्ष सांग ना त्यांनी प्रपोज केलं का तुला तर तू केलंस कशी झाली सगळी लग्नाची प्रोसेस. कारण माझा जीव जडलाय तुमच्यावर. आम्ही तुला आमच्या पोरासाठी मागणी घालायला आलोय. पण मी हे नाही स्वीकारू शकत. तुला अहंकार आहे. तुझ्या माय बापासमोर आज आम्ही तुला सांगतोय नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. इकडं लग्नाला होकार तिकडं मॉलला नकार. मी तुम्हाला विनंती करते मला तुमच्या घरची सून करून घ्या. हॅलो. बोला हिराबाई आता काय खबर. खबर नाहीये आता डायरेक्ट ऍक्शन आहे. म्हणजे कृती कृती आम्ही आलोय आलो आलो कुठं. पोलीस स्टेशनला. काय तुम्ही पोलीस स्टेशनात गेलात काय. हो मग ह्या अशा कामामध्ये लेट कशाला करायचं नाही का. निखिल निखिल तुम्ही एकट्या गेल्या का आई बाबांना बरोबर घेऊन गेलाय. नाही नाही आई बाबा पण आहेतच बरोबर. हे बरे आले की लगेच तुमच्या बरोबर. हा हो मग आता आई बाबांशी कधी कसं केव्हा बोलायचं काय बोलायचं हे कळतं मला मॅडम. मी त्यांना असं काही सांगितलंय की त्यांना असं पटलंय की ऍक्शन घेतल्याशिवाय आता ताई सेफ राहणार नाही. अरे वा सॉलिड आहे की तुम्ही. हा मग आम्हाला वाटलं होतं तुम्हाला सांगितल्यानंतर एक 2-4 दिवसानं तुम्ही काम कराल पण तुम्ही लगेच आजच एकदम तुकडाच पाडलात. हा हे आवडले बरं का आम्हाला हिराबाई. हा शाबास. थँक्यू मॅडम. मी माझं काम करतेच पण तिथे सगळं. तिकडची काही काळजी करू नका आम्ही बघतो काय करायचं ते. ठीक आहे मॅडम.
बरं मी आता जाऊ का? आई बाबा पोलीस स्टेशनला वाट बघतायत माझी. हा जावा तुम्ही, पण एक गोष्ट जरा ध्यानात ठेवा, सारखं फोनवर बोलायला नको आपण. हा आणि सगळ्या गोष्टी जरा जपून करा काय. हो हो मॅडम, पण एक जरा विनंती होती माझी. बोला. ह्या सगळ्यात माझं नाव कुठे येऊ देऊ नका हा. हिराबाई तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा तुमचं नाव कसं येईल? तुम्ही आमचा हुकमी एक काय नाही का? मॅडम एक्क्याला सुद्धा काही गरजा असतात. तुमची गरज एकच आहे, नोटा. ठाव आहे आम्हाला. मिळतील मिळतील तुम्हाला, आणखीन नोटा मिळतील. तुम्ही फक्त आमचं काम करा काय. मॅडम तुमचं काम मी आतापर्यंत नेहमीच करत आली आहे आणि यापुढे करत राहील. काळजी करू नका. चला मग लागा कामाला. हो ठेवते. जयदेव जयदेव औंधकरांची कन्या. कुठे तंद्री लागते सारखी तुझी. काही नाही सॉरी. सॉरी कशाला? बरं सांग मला, कसं झालं तुमचं लग्न? काही नाही रे, लग्न ठरलं झालं बस. ठरलं झालं बस एवढंच? असं कसं असेल? काहीतरी असेल ना. म्हणजे म्हणजे काहीतरी ट्विस्ट, काहीतरी स्पाइस, काहीतरी मजा मस्ती, काहीतरी असेल ना. म्हणजे फिल्म्समध्ये असतं किंवा रील्समध्ये असतं तसं, की आता लग्न ठरलंय आणि लग्न ठरल्यावर काहीतरी भलतंच झालं. हे रिअल लाईफ नाही, हे रिअल लाईफ आहे. रिअल लाईफमध्ये पण असतो स्पाइस, आणि कपल्सच्या बाबतीत तर बाप रे बाप, स्पाइसच स्पाइस. तुला कसं माहित रे? तुझं तर लग्नही झालेलं नाहीये ना. हा मला माहिती, म्हणजे ते आपलं जस्ट इंटरनेटवर वगैरे बघून असं. मला सांग ना, पण तुमच्या आयुष्यातला स्पाइस कसा आहे? काही स्पाइस वगैरे नाहीये, सगळं नीट चाललंय. मग तुझा नवरा अजून भेटायला का नाही आला तुला? उद्या माझी बायको माहेरी गेली ना तिच्या, तर मी तिला इतक्या वेळा भेटायला जाईन की शेवटी वैतागून ती घरी येईल की येते बाबा मी घरी. तुझं लग्न होऊ दे मग बघू. अगं त्यासाठीच विचारतोय ना तुला. म्हणजे तुझे एक्सपिरियन्स, तुझे अनुभव. सगळ्यांचं आयुष्य सेम नसतं मॅडम. अगं पण काहीतरी सांग ना. नको आत्ता नको. का? नाही नको. मी 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 निघू का? मी निघते, मला निघायला पाहिजे. का? नाही नाही उशीर झालाय आणि आई बाबाही घरी वाट बघत असतील. बर हे घे हे काय? चहाचे पैसे. कम ऑन अक्ष, चहाचे पैसे देणार आहेस मला? हो अरे माझे पैसे दिले मी. बरं ठीक आहे, मग माझे पण दे. हा दे. हे घे. अक्ष नाही, आय नो खूप श्रीमंत माणसाची बायको आहेस तू. तुला कसं कळलं? तेवढा तर अंदाज आलाय मला. अरे घे पैसे, चहा पुरते पैसे असतात माझ्याकडे, घे. तरी पण अरे घे ना मदन. नाही नाही अक्ष, मी हे पैसे खरंच नाही घेऊ शकत. अरे प्लीज असं करू नकोस, घे. हे घे. थँक्यू. धन्य आहेस तू. निघते. अगं निघतेस कुठे? थांब ना. काय झालं, लगेच का निघतेस? अरे नको रे, मला खूप काम आहेत, गडबड आहे. आई बाबा पण वाट बघत असतील, ऑलरेडी उशीर झालाय. प्लीज 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 थोडा वेळ थांब ना. हे बघ मदन, तू तुझ्या नेहमीच्या मस्करीच्या मूडमध्येच तुला काहीही सांगायचं नाहीये, मी निघते. असं नाहीये अक्ष, मला खरंच सांगायचं होतं. अरे असंच आहे रे, उगाच थापा नको मारूस. तुझी शपथ. फिल्मी आहेस तू. शपथ काय? मी गेले तर तुला सुतक लागणार आहे. तू गेलीस तर नाही चालणार आहे मला. तुझ्यासाठी भारतात परत आलोय मी. काय हे? किती वेळ फोनवर बोलत बसलीये? नंतर बोलायचं ना. एवढं काय? अगं नवऱ्याशीच बोलतीये ना. अहो पण इथं गेल्यानंतर मग बोलायचं. आत्ताच बोलणं गरजेचं आहे का? बोलू दे. हे बघ 5 मिनिटात होईल तिचं. संपतच नाही बाई हिचं फोनवर. बघ जरा तिच्या नवऱ्याला तिची किती काळजी येते. ती आपल्याकडे तर दिवसभरात 4 फोन केले त्यांनी, नाहीतर आधी पण. अक्षरा आपल्याकडे किती दिवस आहे, पण एक फोन सुद्धा नाही साधा. विद्या
अधिपती मला खूप चांगले जावई वाटले होते ग, पण निखिल ना त्यांच्यापेक्षा सरस निघाला. हे बघ, त्याचं मागे एक समोर एक असं काहीही नसतं. तो आपल्याशी भांडायचा, इराशी पण भांडायचा, पण शेवटी इराल जे हवं ना तेच केलं त्यांनी. अधिपतींचं तसं नाही. अधिपती आपल्या समोर एक, भुवनेश्वरी मॅडम समोर एक, अक्षरा समोर एक. अक्षराशी असं वागतील ना असं वाटलं सुद्धा नव्हतं ग. हो ना हो. अधिपती मला खूप चांगले वाटायचे, पण कधी कधी चांगलं चांगलं म्हणणारी माणसंच दगा देतात. अक्षराच्या बाबतीत हे झालं ना त्याचंच वाईट वाटतं ग. जाऊ दे आता, जे झालंय ते झालंय. आलोय ना आता आपण पोलीस स्टेशनला. देऊ तक्रार देऊ, बघू काय होईल ते बघू. किती वेळ चाललाय इरा. चल चल. काय आहे, किती उशीर. ते निखिल रावांना म्हणावं नंतर बोला ना, एवढं काय आहे? अगं आई, मी तेच सांगत होते, पण तो मला जरा 4 गोष्टी समजावून सांगत होता. म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल. तुला खरं सांगू, त्याच्या बोलण्याने मला धीर आला जरा. काय हे पोलीस स्टेशन वगैरे आपण कधी काही केलं नाहीये ना. हो ना ग, आपलं शिक्षकी घर. कधी पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. काय म्हणतील लोक, अमोणकराच्या मुलीवर छळ होतोय. आई हे बघ, आता लोकांचा नाही, ताईचा विचार करायला हवा आपण. हां, जे करायला आलोय ते आपण करूया. हां चल. आणि आई, तू प्लीज प्लीज ह्यातला ताईला काही सांगू नकोस. हां, अगं मी नाही, तू सांगू नकोस, चिडेल नाही तर ती. अगं आई, मी का सांगेन तिला. खरं तर तुझ्याच पोटात काही राहत नाही म्हणून बोलले. बर जाऊ दे, चल. चला बाबा. मगाशी त्यांची बहीण आलती तर ती असं बोलता बोलता बोलली की आम्ही तुमच्या विरोधात पोलिसांमध्ये जाणार आहोत म्हणून. उगा आपल्याबद्दल काहीतरी खोटं नटं सांगून त्या खरंच पोलिसात गेल्या. जर का त्या असं काय बोलल्या का यांनी आमचा छळ केला, आम्हाला मारहाण केली तर. असं काय करणार नाहीत मास्तरीनबाई. अधिपती, तुमच्या मनातल्या मास्तरीनबाई आणि जगातल्या मास्तरीनबाई दोघी वेगळ्या आहेत. माझ्या मनातली मास्तरीनबाई आणि जगातली मास्तरीनबाई दोन्ही एकच आहेत. तुम्हाला बी कळेल. नाही 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 नाही, असं अजिबात नाही. आईसाहेब मास्तरीनबाईसनी पूर्ण ओळखत नाहीत म्हणताना असं म्हणले असणार. आम्ही ओळखतो की खरं आमच्या मास्तरीनबाईसनी. त्यांच्या पोटात एक ओटात एक असं नसतंच तर. आणि ते पत्रपित्र पण मास्तरीनबाईंनी असं जर रागात पाठवलं असणार, आहे का नाही. हां, रागाच्या भरात माणूस बोलते की हो काय बी काय वाटेल ते करते. आता मी बी नाही, रागाच्या मनात काय वाटेल ते बोलतोय. तसंच झालं असणार मास्तरीनबाईंचं. बोललं पाहिजे आईसाहेबांसंग. मास्तरीनबाईंबद्दल जर आईसाहेबांच्या मनात कायमचा गैरसमज निर्माण झाला तर ते बरोबर नाही. आमचं काय नवरा बायकोचं भांडण नाही हो, आज न उद्या मिटून जाईल. पण आईसाहेबांच्या मनात जर मास्तरीनबाईंविषयी कायमचा गैरसमज झाला ना, विषय हार्ड होऊन जाणार. अधिपतीराव, आत्ताच्या आत्ता बोललं पाहिजे आईसाहेबांसंग. बोला. आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. कसली? सुनेचा छळ केला ह्याबद्दल. कुणाविरुद्ध? भुवनेश्वरी सूर्यवंशी विरुद्ध. भुवनेश्वरी सूर्यवंशी? हो, त्यांच्या विरुद्धच तक्रार करायची आहे मला. माझ्या मुलीचा छळ केलाय त्यांनी. हो इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी ना माझ्या मुलीचा गळा दाबला, तिच्यावर हल्ला केला, मारहाण केली तिला. यांना सुद्धा ढकललं होतं. एक मिनिट मला डिटेलमध्ये सांगा, काय विषय काय? 1.5 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं, अक्षराचं अधिपती सूर्यवंशींबरोबर लग्न झालं. सुरुवातीला सगळं आलबेल आहे असं वाटत होतं आम्हाला. म्हणजे त्यांचा सुखाने संसार चाललाय,
ती संसारात आनंदी आहे, सासरी आनंदी आहे असं वाटायचं. पण आता कळतंय तो आमचा भ्रम होता. म्हणजे म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना माझी मुलगी सून म्हणून पसंतच नाहीये, त्यामुळं त्या तिचा छळ करत होत्या. तिला घराबाहेर काढली. संक्रांतीच्या दिवशी मी माझ्या मुलीला घेऊन तिच्या सासरी सोडायला गेलो. मला वाटलं होतं की नवरा बायको भेटतील, भांडणं मिटवतील, पण कसलं काय हो, भुवनेश्वरी मॅडमनी त्यांना भेटूच दिलं नाही. माझ्या मुलीवर हल्ला केला आणि काल तर माझ्या धाकट्या मुलीला म्हणाल्या की तुझ्या बहिणीला परत या दारात घेऊन येऊ नकोस. तिला जर दारात आणलीस ना तर तंगड तोडून तिच्या हातात देऊ. हो, तुम्हीच सांगा ही कुठली भाषा सुनेबद्दल बोलायची? आम्हाला आम्हाला दाखवायचं की मुलीसारखं वागवते सुनेला. कशाचं काय? गळा दाबला हो माझ्या लेकीचा. आई आई तू जरा शांत हो, रडू नकोस बरं. हा, इमोशनल होऊ नकोस इथे प्लीज. तू माझ्यासाठी भारतात आलायस? तुझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी पण भारतात परत आलोय. ॲक्च्युली झालं काय ना, तिकडे US ला गेल्यावर माझं थोडं मराठी व्याकरणचा थोडा प्रॉब्लेम झाला. सो म्हटलं तुझ्याकडनं छान ट्रेनिंग घेऊयात. सो आई बाबा पण आहेत, मित्र पण आहेत, तशी तू पण आहेस, म्हणून मी परत आलो असं. ओके, बर, आता निघते. प्लीज प्लीज थोडा वेळ थांब ना. तुला टाइमपासला कोणीतरी हवं होतं म्हणून बोलवलंस ना मला? असं नाहीये अक्ष, तसंच आहे रे, तुला काही सांगायचं वगैरे नाहीये, मला कळलंय. ऐकायचंय पण काय? तुझी लव्ह स्टोरी. अरे काय लव्ह स्टोरी? लग्न झालं की संपतं सगळं. संपतं म्हणजे काय? काय संपतं? प्रेम संपतं? प्रेम नाही संपत कधी. मग मग काय होतं? अरे काय, लग्न होतं, मुलं होतात, फॅमिली वाढते आणि दोघे सुखाने संसार करू लागतात. ओके अक्ष, अगं मला माहिती आहे अक्ष, तुझा संसार सुखाचा नाही चाललाय. हे सब का हो, डोकं दाबून देऊ का? नाही काय डोसकं वगैरे काही दुखत नाही हो, जरा शांतपणे पडून आहोत. पण तुमचा चेहरा का असा उतरलाय? नाही ना, काय नाही. कळतंय आम्हाला सुनबाईंचा विचार करताय ना व, म्हणून सांगतो आम्ही तुम्हाला, अधिपती जावा त्यासनी घरला परत घेऊन या. आमचं काय हो, आम्ही जातो आमच्या गावात. मग हे असलं सारखं सारखं बोलू नका बघा तुम्ही. नाही हो अधिपती, आम्हासनी आता दुसरा काही मार्गच दिसत नाही. ऐका आता परत तोच विषय, तुम्ही कुठं जाणार नाही, जा ग बसा. मग हे कोडं कसं सुटणार? कुठलो आहे साहेब, हे बघा शेवटी प्रेम आहे, प्रेम आहे म्हणल्यावर सगळी कोडी सुटते. तुमचं आहे, त्यांचं बी आहेच की आमच्यावर प्रेम. पण त्यांचा आमच्यावर राग आहे, त्याचं काय करणार? नाही पण आता कसं आहे, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आता त्यासनी बी तुमच्यावर प्रेम करायलाच लागतंय, असा विषय तो. हा बळजबरीचा रामराम झाला अधिपती. तसं नाही आई साहेब, तुम्ही लई विचार करू नका, सगळं ठीक होणार. आम्हाला नाही वाटत अधिपती, कुठं त्यांनी जाऊन आमच्या विरोधात तक्रार केली तर आम्ही कुठं जाणार हो. आणि कसं आहे, हल्ली कायदा आहे बायकांच्या बाजूनं, तो असलाच पाहिजे. पण कुठं त्यांनी तक्रार केली तर घालतील आम्हाला आत. आणि आम्हाला काय, आमची काळजी नाही, तुमच्यावर काही यायला नको. खरं सांगतोय, डोसकं चालणं झालंय हो अधिपती, खरंच डोसकं चालणं झालंय. मन चिंती ते वैरी पण न चिंती असं म्हणतात ना, तसं झालंय बघा. काय काय विचार येतात डोसक्यात, डोसकं नुसतं भंडावून गेलंय. मी डोकं दाबून देऊ का तुमचं? नाही ना ग, तुमचं डोसकं भंडावून गेले का नाही? मी जरा डोसकं दाबून देतो, म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हासनी, आणि असले काही विचार येणार नाहीत तुमच्या डोक्यात. तुम्हाला बी हे पटेल की तुम्हाला वाटतंय तसं मास्तरीन बाई नाही आहेत. नाही अधिपती, मनात कसले कसले विचार यायला लागलेत, काय करावं कळणं झालंय बघा. म्हणजे नेमकं काय झालंय, जरा मोकळं बोला बरं. काही झालं नाही, पण काहीतरी काहीतरी होणार असं वाटतंय. म्हणजे आमचं मन आम्हाला सांगतंय की काहीतरी काहीतरी अघटित घडणार आहे. असं काय वाटायलंय तुम्हाला?
जे काय चाललंय आपल्या घरात त्यावरून असं वाटतंय की यो मॅटर सुनबाई लई वाढवणार. कुठला मॅटर कसला? न झालेला मॅटर पोलीस स्टेशनात जाणार.